कस्तुरी भाग्यदा भव्या देवमर्त्यंजन प्रिया दानेनास्या सुखम भोगा शांतिरस्तु सदा मम. म्हणा. आम्हाला पहिला अर्थ सांगा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कस्तुरीचं दान केल्यामुळे सुख आणि शांती यांची प्राप्ती होते. पण कस्तुरीसाठी कस्तुरी मृग मारावं लागेल ना, मग त्याच्या मरणात आपलं सुख कसं? हो म्हणजे हे बरोबर आहे. आम्हाला दुसरा श्लोक शिकवा. दुसरा नाही, शास्त्रीजी शिकवतायत तोच म्हणा. आम्हाला नाही आवडला तो श्लोक. अगदी उत्तम श्लोक आहे हा. शिवाय मुखोद्गत करायलाही सोपा. कस्तुरी भाग्यदा भव्या देवमर्त्यंजन प्रिया दानेनास्या सुखम भोगा शांतिरस्तु सदा मम. उत्तम आहे. बाळराजे, तुमची कीर्ती कस्तुरीप्रमाणे सर्वत्र दरवळणारा श्लोक आहे हा. आणि बाळराजे, हा श्लोक शिका आणि सांज वेळेला आम्हाला म्हणून दाखवा. आणि हो, तोपर्यंत शास्त्रीजींच्या आज्ञेतच राहायचं. शास्त्रीजी, बाळराजे गागा भट्टांसमोर उभे राहणार आहेत, त्याचं भान असू द्या. चिंता नसावी राणी साहेब. सांज पावे तो बाळराजे अगदी पोपटासारखे बोलतील. परंतु पोपट पंछी नको. बाळराजे, श्लोक म्हणा. कस्तुरी भाग्यदा भव्या. तुम्ही जा, तुमचा देखत नाही म्हणणार. ठीक. शास्त्रीजी. जी. हर हर महादेव. मातोश्री गेल्या. बरं या बसा. आपण पुन्हा सुरुवात करू. तुम्ही बसा, आम्ही चाललो. आम्हाला असला श्लोक नाही शिकायचा. अहो बाळराजे, असं काय करताय बाळराजे? सुपारी किती टाकू? सुपारी लागणार नाही एवढी टाका, नाहीतरी हल्ली सुपारीच्या खांडानही तिरमिरी यायला लागते. दिवस फिरले की असेच असते. घ्या. पंत, हातातला नाही पण मनातला विडा मात्र रंगायला हवा. नाही रंगणार, कारण कात बाळाजी पंतांकडे आणि चुना निराजी पंतांकडे, आणि आपल्या बाबतीत त्यांचा हात आखडता. म्हणजे स्वराज्याचा पंतप्रधान मी. गागा भट्ट येण्याचे कारण यांनी मला तरी सांगावयास नको का? पण दोघेही ताकास तूर लागू देत नाही. महाराणी साहेबांनी बाळाजी पंतांनाही विचारले, पण हे मूग गिळून. वा, म्हणजे तुम्ही राणी साहेबांनाही विचारायला लावले तर? मला वाटले होते आता तरी बोलतील, पण हे म्हणाले मला माहित नाही. गागा भट्ट येणार ते दोन कारणाने. एक तर धर्मांतराचा जाब विचारण्यासाठी, आणि दुसरे म्हणजे स्वराज्याचा उत्तराधिकारी ठरवण्यासाठी. पण आपण एक गोष्ट करू शकतो. कोणती? मागे राज्याभिषेकावेळी गागा भट्ट आपल्याकडे 2 दिवस उतरले होते. तेव्हा ते आपल्या पाहुणचारावर खुश होते. यावेळेस आपण आपल्याच वाड्यावर त्यांना थांबवू. वा. गाईचे तूप, डाळ, आंबेमोहर किंवा इंद्रायणी भात असल्यानंतर त्यांची तर समाधीच लागते. एवढे खुश होतात की जगाच्या व्युत्पत्तीचे गुह्य सांगतील. मग येण्याचे प्रयोजन तर हसत हसत सांगतील. वा. मग पंत, आंबे मोहर तांदूळ लगेच मागवा. अहो, तांदूळ येऊन निवडून तयार आहे. गागा भट्ट दारात आल्याची चाहूल लागल्याबरोबर चढवलाच त्याला चुरीवर. वा पंत, तुम्ही तर अगदी तयारीतच आहात. मग म्हणजे गागा भट्ट तांदळाच्या अक्षतांनी कार्यसिद्धीस नेतात, आणि तुम्ही आंबे मोहर तांदळाच्या भाताने कार्यसिद्धीस नेणार. तीच तर खरी गंमत आहे. मातोश्री, हे तोरण करून तयार आहे. वा, छान. हे आता महादरवाजाला लावतो. ठीक. कधीपर्यंत पोहोचतील गागा भट्ट? सूर्यास्ताच्या अगोदर येतील
असा कयास आहे. मग ठीक. आणि रांगोळ्यांचं काय झालं? रांगोळ्या सुद्धा जागोजागी काढून तयार आहेत. तात्याबाला सांगून हे तोरणही बांधून घ्या. जी मातोश्री. आज ते येतील, परंतु भल्या पहाटे जगदीश्वराच्या मंदिरात पूजा बांधतील. त्यामुळे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पहाटे बेलफुलाची व्यवस्था करायला सांगितली पाहिजे. ते आम्ही बघू. या तुम्ही. जी मातोश्री. कसा दिसेल ग हा पोशाख बाळराजेंना? चांगला खुलून दिसतील बाळराजे. हो ना? मग बाळराजेंना गागा भट्टांसमोर याच पोशाखात आणावं. बाळराजे पंडितांसोबत आहेत ना? श्लोक पाठ करतायत. नाही, ते तर शंभूराजांच्या महाली खेळतायत. काय? उठ सूट शंभूराजेंच्या महाली. जा, त्यांना आत्ताच्या आत्ता घेऊन ये. आम्हाला त्यांच्या तोंडून श्लोक ऐकायचे. अगं जा. गागा भट्ट कोणत्याही क्षणी गडावर येतील. जा बघू. जी राणी साहेब. वेदो नारायण आचार्य गागा भट्ट की जय. वेदो नारायण आचार्य गागा भट्ट की जय. थांबावे. छत्रपती, आम्ही तुमचा नमस्कार स्वीकारू शकत नाही. छत्रपतींनी झुकणे योग्य नाही. आचार्य, आपण ज्ञानाच्या तेजात तळपत आहात. ज्ञानासमोर महाराज, जसे सूर्य सेवही चंद्रम सोरश्मय. अर्थात चंद्राचे किरण हे सूर्याचेच असतात. तद्वत हे तेज तुम्हा कारणे आहे. हे ज्ञान तुम्हा कारणे आहे. तुमच्यामुळेच धर्म आहे आणि तुमच्यामुळेच काशी आहे. आचार्य, आपले आशीर्वाद. आपले कर्तृत्व. तस्मात आपण धरित्रीचे नाथ आहात. ज्या मस्तकावर सप्तसरितांचा आणि सप्त सिंधूंचा अभिषेक झाला आहे, ते मस्तक आमच्या समोरच काय, कोणाही समोर झुकणे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती ही सर्वोच्च धारणा आहे. आपणच आमचा नमस्कार स्वीकार करावा. आचार्य, आचार्य वंदन. यशस्वी भव, चिरायू भव. युवराज, आपल्याला येथे पाहून आम्हास आत्यंतिक आनंद होतो आहे. छत्रपतींना पाहून आमचे व्यथित हृदय शांत होते आणि या श्रीमान रायगडावरची माती कपाळास लागते, तीच आमच्या आत्म्याची तृप्तता. आम्ही या रायगडास इंद्रलोक म्हणणार नाही, कारण तेथे फक्त रंभा आणि उर्वशी यांचे नृत्य चालते. इथे मात्र प्रचंड साहस आणि पराक्रम यांचेच नृत्य होते. अत्यंत आनंद झाला आज आम्ही इथे उभे आहोत. नमस्कार. नमस्कार नमस्कार गणेश भट्ट. सर्व क्षेम ना? भगवंताची कृपा. सर्व क्षेम आहे. राज्याभिषेकानंतर पहिल्यांदाच भेटत आहोत आपण. हो हो, ते आमच्या आनंदाचे कारण. पण आज अचानक गडावर येणं झालं आचार्यांचं. काही प्रयोजन? प्रयोजन हो, म्हणजे गडकरी म्हणून आम्हा ज्ञात असणे आवश्यक आहे. काय त्यानुसार पुढची तयारी करता येते ना? आचार्यांनी तसं आम्हाला काही सांगितलं नाही. फक्त एवढेच म्हणाले
अत्यंत महत्वाचे काम आहे. म्हणजे काही समारंभ की विधी हे म्हणजे येण्यामागे माहित नाही. एवढ्या लांब शेकडो कोस दूर गडावर आचार्य येतात याचा अर्थ यावेळी आपणासाठी आम्ही जगदीश्वराच्या मंदिराजवळचा वाडा राखून ठेवला आहे. आपण थोडीशी विश्रांती घ्यावी. आम्ही येतो आपणास सोडवायला. आपण कशाला तसदी घेता? युवराज आहेत, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. परंतु आचार्य महाराज, आता शंभूराजेंवर आपण जबाबदारी सोपवत चला. ते आता मोठे झाले आहेत. त्यांच्या शस्त्र आणि शास्त्राचा दरारा आम्हा सर्वत्र ऐकावयास मिळतो आहे. ते तर आमचं भाग्यच. शंभूराजांनी शास्त्रास आणि शस्त्रासही अंकित केलं आहे. न ही स्वदेह शैत्याय वर्धते चंदन द्रुमहा, तसे युवराजांचे आहे. चला. पंत या, पंत या. या कसले आणि जा कसले. मला वाटलं झोपला असत. कसा झोपणार? झोपेनं आमच्याशी उभा दावा मांडलाय. आमची ही तीच परिस्थिती आहे. झोपच येत नाही. कशी येणार? गागा भट्टांनी झोपच पळवून लावली आहे. तर वो मनात 2-3 शंका सारख्या ढुशा देत होत्या. म्हटलं तुमच्याशी बोलल्याशिवाय मनाला समाधान वाटणार नाही. म्हणून आलो. या. आचार्य जी, रायगढ़ कैसा भाया? क्या बताए युवराज, जो शिखर महल और गोपुर बनाए हैं उन्हें देख के विश्वकर्मा जी के हृदय में भी ईर्ष्या जाग उठी है. हम तो ठहरे इंसान. बहु भाया युवराज, मन लुभाया. भोजन कैसा भाया? हमारे काशी की दाल और रोटी तो हमें बहुत पसंद है, लेकिन यहाँ का जो चोका चावल है उसकी सुगंध से जी भर जाता है. इंद्रायणी और अंबे मुहूर्त तो स्वाद में परमेश्वर. हमारी खुशकिस्मती आचार्य जी. ऐसा लगता है शिव सेवक बनकर यहाँ रहे, सब सीखे, मंत्र भूले, एक और एक ही मंत्र जपे तपे. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आचार्य जी, इस घोष के सामने हमने लिखी सिद्धि मीमांसा अलंकार कुछ भी नाही. खरेच युवराज, या एका जयघोषात मृत राष्ट्र जिवंत करण्याची ताकद आहे. आचार्य जी, नेताजीराव पालकरांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचा निर्णय आपणास आवडला? हो हो, ती तर या रायगडावर घडलेली अभूतपूर्व घटना. आम्ही असतो तर काशीचे 1008 पंडित बसवले असते, त्यांचे शुद्धीकरण करून घेतले असते. म्हणजे महाराजांचा निर्णय योग्यच होता. तर मुळात आम्हीही त्याच विचारांचे आहोत. परिवर्तन हवे, समानता हवी, विद्या ज्ञान सर्वांना एकसारखे मिळावयास हवे, वर्णावर्णात भिन्नता नसावी, वेदांचा अधिकार सर्वांना हवा. आचार्यजी, याबाबत आपलाच एक श्लोक आठवतो आम्हाला. वर्ण प्रभेदागम पाठनाद्या वर्णाश्रये नैव विचारलेशः अग्नाहिते रुर्ध्वगनित्य नैमित्तिक क्रियाणामपि तद्वदेव. तद्वदेव. आश्चर्य. आमचा श्लोक अजून तुमच्या स्मरणात आहे. उत्तम. असो, धर्मांतराचा निर्णय छान. तुमचे आणि महाराजांचे अभिनंदन.
आचार्यजी, या निर्णयामुळे आपले अनेक बांधव स्वधर्मात आले. इतकेच नाही तर आपले बाजीप्रभू देशपांडे यांचे चिरंजीव पिलाजीराव याच जंजिऱ्याच्या सिद्धीने धर्मभ्रष्ट केले होते. त्यांना वाईच्या ब्रह्मवृंदानं स्वयंप्रेरणेनं शुद्धीकरण करून स्वधर्मात घेतले. खरे तर ही क्रांती, परंतु दुःख याचे वाटते की आम्हाच या गोष्टींचा निर्भेळ आनंद मिळत नाही. आणि त्याचे कारण उत्तर देशी समस्त हिंदूंवर औरंगजेब बादशहाने लादलेला जिझिया कर. आपले बांधव उत्तर देशी दुःखात आहेत याचे महाराजांनाही खूप दुःख वाटते. केवळ हिंदू आहेत म्हणून त्यांच्यावर कर बसवला जातो. त्यांच्या उठण्या बसण्यावर, सणवार, उपासतापास या सगळ्यावर जिझिया पट्टी बसवली जाते. वाईट वाटले म्हणूनच महाराजांनी औरंगजेबास एक पत्र लिहिले. अल्लाह हा केवळ मुसलमानांचा नाही तर पूर्ण आलम, पूर्ण विश्वाचा आहे म्हणून. कदाचित या पत्राचा शहनशाह औरंगजेबावर उचित परिणाम होईल, व्हायला हवा. महाराजांच्या या प्रयत्नास काशी विश्वेश्वर यश देईल. हर हर गंगे. आचार्य, आपण विश्रांती घ्यावी. आम्ही निघतो. अवश्य युवराज. दुसरा प्रहर सुरू होईल. येतो. म्हणजे आमची शंका रास्त आहे. उत्तराधिकारी म्हणून युवराज नेमले जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. म्हणजे गागा भट्ट पांढरी रेगच मारायला आलेत तर जवळजवळ निश्चित. आणि बघितलेत ना काय म्हणाले ते? युवराज मोठे झालेत, त्यांच्यावर जबाबदारी सोपवा म्हणाले ना. म्हणाले म्हणजे तसा आदेशच दिला महाराजांना. आता कसे बोललात? आणि काय म्हणाले? शस्त्र आणि शास्त्रात पारंगत झालेत ते. हे शब्द साधे सुधे समजू नका. काशीचा पंडित एक वाक्य बोलला तर एक तर मनुष्य बाद तरी होतो, नाहीतर त्याचा उद्धार तरी होतो. काशीच्या पंडिताच्या एका शब्दावर एक ग्रंथ तयार होतो. बरोबर. आता हे तर गागा भट्ट बोललेत. आता गागा भट्ट बोललेत म्हणल्यावर महाराजही काय ओळखायचं ते ओळखून जाणार. महाराजांनी ओळखलेही असणार. अहो, काशीच्या उलट केले की शिका हा शब्द तयार होतो. त्यामुळे यातून आपण काय धडा शिकणार ते बघा. यातून एकच धडा मी तरी घेतलाय. आता आपल्या अडचणी वाढणार. बरोबर. आपण कुठेतरी कमी पडलोय. खरं तर तुम्ही गागा भट्टांना मुक्कामी बोलवणार होता. ते आले असते तर आपल्याला त्यांच्याशी बोलता आलं असतं. दिसतं तसं नसतं हेही सांगता आलं असतं. पण त्यांच्या मुक्कामाची जागा आधीच पक्की झालेली. युवराजांचीच खेळी ती. हो, पण आपल्या हातून ती संधी हुकलीच ना. संधी कशी हुकेल? अहो, अनाजी दत्तो म्हणतात आम्हाला. म्हणजे काय केलेत? उद्या सकाळी गागा भट्ट येत आहेत. उद्या त्यांची या वास्तूत पाद्यपूजा होईल. वा, म्हणजे आपल्या हातून संधी गेलेली नाही तर. म्हणजे काय? उद्या गागा भट्टांचे पाय धुतले जातील आणि त्याचबरोबर त्यांचे मन युवराजांच्या अभद्र गोष्टींनी भरले जाईल. हे उत्तम झाले. अहो, स्वराज्याचे सुरनेस आणि पेशवे त्या दोघांच्या तोंडून जर गागा भट्टांनी कारनामे ऐकले तर त्यांच्या मनातून युवराज उतरण्यास असा कितीसा वेळ. एखादा माणूस मनात ठसायला वेळ लागतो पण ठणकायला वेळ लागत नाही. ठणका सुरू झाला की गागा भट्टांच्या मनातली गंगा ढवळून निघेल. खाली साचलेला युवराजांच्या प्रेमाचा गाळ वर येईल. गंगा उचमळत राहील, अशांत होईल. त्याच वेळी आपण राजाराम राजेंची नौका अलगद गंगेत सोडायची आणि वलवत राहायची आणि तीराला लावायची. बरोबर. आणि मग आपण ठासून सांगायचे, उत्तराधिकारी म्हणून राजाराम राजेच योग्य आहेत.